नमस्कार, मी बाबासाहेब कंक, संतुजी कृषी फार्म, विज्ञाननिष्ठ शेती या यूट्यूब चॅनल. मित्रो, निसर्गामध्ये जेव्हा बारकाईने जर लक्ष दिलं तर प्रत्येक घटक, प्राणी, वनस्पती, कीटक कशी स्वतःला बदलून घेतात आणि वातावरणानुसार आपल्यामध्ये बदल घडून आणतात. याचं एक जिवंत उदाहरण आज मी तुम्हाला सांगणार आहे. 3 दिवस झाले आपल्याकडं एक जे पाहुणे आलेत ते म्हणजे आग्यामोहोळ. आग्यामोहोळ हे खूप मोठं सर्टिफिकेट आहे जो नैसर्गिक शेती करतो त्याच्यासाठी. त्याची वसाहत दरवर्षी येत राहणं हे समृद्धीचं खूप मोठं लक्षण आहे. परंतु मला यावर्षी जाणवलं ते वेगळे पण असं की ह्यावर्षी माझ्याकडं आलेले जे वसाहती येते आग्यामोहोळाच्या, ह्या जनरली मी जे वाचलं होतं आज अखेर 30-35 फूट उंचीवर, की साधारण कोणाची तिथे पोहोचणार नाही कोणाचा हात, अशा ठिकाणी उघड्यावर असं ते राहतात. परंतु ह्यावर्षी माझ्याकडे आलेल्या आग्यामोहोळाच्या वसाहती ह्या अवघ्या 15 फूट उंचीवर इथं अशा त्यांनी कॉलनीज केल्यात. यातनं काय बोध होतो की त्यांनी स्वतःला बदलून घेतलंय. दुसरी गोष्ट, ते माझ्यावर ट्रस्ट करतात की इतक्या जवळ असूनही यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही आहे. आता त्यांच्या बारीक हालचाली जर तुम्ही बघितल्या तर त्यातली ती राणी माशी कशी कंट्रोल करते ते तुम्हाला दिसेल. दुसरी गोष्ट, इतर कामकरी माश्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कशा अविरत काम करतात ते तुम्हाला दिसेल. आणि आग्यामोहोळासारख्या मधमाशांच्या मार्फत होणारं पोलिनेशन, ज्याला आपण परागीभवन म्हणतो, त्यामुळं फळाची गुणवत्ता किती अत्युच्च राहते ते दरवर्षी तुम्ही अनुभवता, याही वर्षी अनुभवाल. आता मला तुम्हाला हेच सांगायचे की ह्या पोळ्यांचा बारकाईने अभ्यास करा, त्यांच्या वर्तनांचा अभ्यास करा आणि हे कीटक, त्यातली मधमाशी हे कसे संपले नाही पाहिजेत यासाठी प्रयत्न करा, यांचं कॉन्झर्वेशन करा. यासाठी हा व्हिडिओ केला.